रात्र 10वी पर्णकुटी. मला पण नेणारे भाऊ गोष्टी ऐकायला. रोज रोज तूच जातोस. आई सांग ग, मला पण घेऊन जायला. भाऊच्या पाठीच लागली होती. तेथे पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे, भाऊ म्हणाला. ने रे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली, शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो आणि तू नाहीस नेत मला. वच्छी केविलवाली होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती. चल तेथे मग मला झोप येते, चल घरी अशी मला घाई लावलीस ना, तर मग बघ, असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकायला मुले मुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती सुद्धा येत असत. बच्ची आणि तिचा भाऊ आली तो ती गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षामध्ये भाऊबंदकी फार. कौरव पांडवांच्या वेळेपासून ती आहे, अजून आहे. भावाभावामध्ये जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरामध्ये माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरामध्ये 30 वर्ष बरावाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरामध्ये त्यांनी इतरांना सर्वांना दहीदूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरामध्ये राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांनाच बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेस हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजूनही आठवतो. आमच्या गावामध्ये माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपद मध्ये असतो. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता आणि त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते आणि त्यामुळे कीर्तन उत्सव चालू होता. गावातील सारी मंडळी देवळामध्ये कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊन दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हाला उठवले. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यामधून अश्रू गळत होते. ज्या घरामध्ये राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवायला पोटभर घातले, ज्या घरामध्ये एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून ती रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणीच नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेले होते. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे वनामध्ये चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनामध्ये माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकायला गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली आणि म्हणाली, माझ्याच्याने इथे आता राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे पिणे माझ्या जीवावर येते आहे. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातो ना, फक्त इथे राहतोय. घर बांधणे म्हणजे काही थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही, आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाला सारी दुनिया अपमान करते, मग बायको का नाही करणार? कर.
तूही अपमान कर, तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे हे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. उगाच काहीतरी मनास लावून घ्यायचे, पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावेसे वाटते, परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचे? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत करीत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असावा, आपला असला पाहिजे. अगदी साधी गवताळू झोपडी बांधा, तेथे राहण्यामध्ये मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधायला फार खर्च नाही होणार. या माझ्या हातातल्या पाटल्या घ्या, या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे. आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ आहे. स्वतंत्रता गमवून ही नथ या पाटल्या कशाला हव्यात, असे म्हणून माझ्या आईने स्वतःच्या हातातल्या पाटल्या नथ वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभित झाले. तुला जर इतके दुःख होत असेल हे मला माहीत नव्हते. मी लवकरच एक लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधायला आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यास कोकणामध्ये मापे म्हणतात. विटांहून आकाराने मापे मोठी असतात. या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरामध्ये प्रवेश करण्याचे ठरवले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनामध्ये येऊ लागले. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे, येथे मी मालकीन आहे आणि येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तूक शांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले. नाळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून आता घर केव्हा कोठून बांधून होणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण मी इथे स्वतंत्र आहे. इथे मिंदेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर सुद्धा अमृताप्रमाणे लागेल. परंतु परक्याकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणामध्ये बसलो होतो. आकाशामध्ये तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडेल का? मी म्हटले, हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मधुरीचे घर ही असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मधुरी आपल्याकडे कांडायला येते तिच्या घरासारखे आपले घर. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मधुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरामध्ये राहून मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, श्याम म्हणला. इतक्यात आकाशातील एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला हा तारा? नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला हे आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यामध्ये गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यामध्ये पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयामध्ये नाही का? तसे घर पाहायला ते तारेही येतील, कारण आपल्या घरामध्ये प्रेम आहे, तू आहेस. मी म्हटले,
माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलायला शिकवले? किती गोड आणि सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल आणि साऱ्यांनाही आवडेल.